आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला वाटतं बिझनेसची डिस्कशन आता इथे जेवणाच्या टेबलवर नको। बाबा असू द्या, सांगतो मी। सगदेव दादाच्या हॉस्पिटलचं बिल मी त्या पैशांनी भरलं। कंपनी अकाउंट मधून? ऐश्वर्या, सारंग आणि माझ्या पर्सनल अकाउंटचे प्रॉब्लेम झाले होते, त्यामुळे ऐनवेळी खर्च करावा लागला। आणि कंपनीच्या अकाउंटवरनं मी किती वेळा खर्च केलाय की? मी केलेस, पण असं कुणाचं तरी हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी नाही। सारंग, आय अग्री, ह्या मुलीची जबाबदारी तू घेतोयस, पण आता हिच्या सोबत हिच्या घरच्यांची पण जबाबदारी घेणार आहेस का? नाही म्हणजे ती तुझ्या खांद्यावर पडलीच आहे, आय नो, पण तू हे असं तुझ्या पर्सनल अकाउंट मधून नाही, सॉरी, कंपनी अकाउंट मधून पैसे काढून ह्यांची सोय लावणार आहेस का? ऐश्वर्या मॅडम, माफ करा, पण विषय निघालाय म्हणून बोलते। मी रूपम मॉडेल हंटची जी स्पर्धा जिंकले, त्यानंतर कंपनीने माझ्यासोबत एक करार केलाय। त्यात मला कंपनीसाठी बरीच कामं करायची आहेत आणि कंपनी मला त्यासाठी खूप पैसे देणार आहे। खरं तर मला ह्याची काहीच कल्पना नव्हती, मला सारंग सरांनी सांगितलं। पण हे जे पैसे आहेत ना, ते त्या कामातून वजा करून घ्या तुम्ही। सावली, सारंग सर, मला योग्य वाटतं ते बोलते मी। आणि खरं सांगू का, स्पर्धा जिंकल्यानंतर ना सावलीला बाहेरच्या मोठ्या कंपनीज कडून खूप ऑपॉर्च्युनिटीज येत आहेत, पण तिचा चांगुलपणा आहे की ती स्वतःहून नकार देते। आणि दुसरी गोष्ट अशी की मुलगा आणि सून या दोघांमध्ये कधीही तू भेदभाव करत नाहीस ना। नाही म्हणजे जेव्हा ऐश्वर्या वहिनींच्या घरात काही प्रॉब्लेम होतो किंवा अमृता वहिनींच्या घरच्यांना जेव्हा मदतीची गरज असते, तेव्हा राजकुमार दादा आणि नील दोघेही मदतीसाठी जातात ना। मग मी काय वेगळं केलं? तूच म्हणतेस ना, दोन घरं जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते एक कुटुंब होतं, आणि त्या घरातली मुलगी जेव्हा सून म्हणून ह्या घरात येते, ह्या घरासाठी राबते, तसंच ह्या घरातल्या मुलाने सुद्धा तिच्या घरच्यांची मदत करायलाच हवी ना। तेच तर केलं मी, अजून काय वेगळं केलं? आणि सावली म्हणते तसं जर आपल्या कंपनीसाठी काम केल्यानंतर तिला जे पैसे मिळतील, त्या पैशांमधून हे पैसे आपण वजा करूयात। आणि ऐश्वर्या वहिनी, मला तुमच्या काहीच आर्थिक गोष्टींबद्दल काहीच कळत नाही, पण सारंग सर इतकी वर्ष खूप प्रामाणिकपणे आपल्या कंपनीसाठी काम करतायत। मला असं वाटतंय की मन तुम्ही त्यांच्यावर तरी शंका घेऊ नये। ऐश्वर्या, सारंगला सॉरी म्हण। सॉरी सारंग। इट्स ओके। जेव। दादा, जेवलास ना पोटभर? माझ्याकडे काय पाहते ग? संध्याकाळी तर भरवलं होतं ना पोटभर, सगळं तोंडातच भरून ठेवतात माहितीये? किती वेळा ते तोंड पुसायचं सारखं बाई? मॅनर्सच नाही का तुझ्या दादाला खायचे प्यायचे? आपण कुठे आलोय, कुणाकडे राहतोय, कसं वागावं, कसं खावं, काहीतरी कळलं पाहिजे ना। मी तरी कुणाशी बोलते बाई, या लोकांना काही कळतं का? मॅनर्स शिकायचे असेल तर कुठे जावं माहितीये का? आमच्या कोट्टल वारांकडे।
कसं राहायचं काय करायचं सगळं कळतं कट्टल वारांना. काही बाई माणसं आहेत माझ्याकडे बघत बसते. हा दादा तू काहीच खाल्लं नाहीयेस अजून. काय रे तू पण बोलवायचं ना मी आले असते. तू आधी खाऊन घे चल. आधीच लाचारीचं जीवन जगतोय त्यात आता शरीरानं विसात सोडली. दादा असं नाही बोलायचं हं? हे बघ तू याआधी लाचार नव्हतास आणि राहणारही नाहीयेस. तू नको ना विचार करू. काही दिवसांचा प्रश्न आहे. तुला सांगू मला डॉक्टरांनी सांगितलंय की तू लवकर बरा होणार आहेस. बरं ते जाऊ दे तू आधी खाऊन घे. हो. काय झालं? पाणी दे. दे सावले वारीला जातो नाही आलं ग. दादा खरं सांगू मला काय वाटतंय कदाचित पांडुरंगाची पण हीच इच्छा असेल की तुला आराम मिळावा. आणि असं तर नाही झालेलं ना की वारीला कोणीच गेलेलं नाहीये घरातून. आई बाबा गेलेत ना वारीला. वय पण वारसाला तो हक्क मला मिळाला पाहिजे. पण तुम्ही म्हणताय ते मी करत आहे. कदाचित विठ्ठलाच्या मनातच ते नसत. वर्षानुवर्षे भागवतांच्या दारातून वारी जाते. भागवत कुटुंबातला एक जण वारीला जोडला जातो. वारी पूर्ण करतो. हे अखंड चालू आहे बघा. या वर्षी तो मान माझा होता. आईबाबांची तब्येत सारखी बरी नसते. त्यांना वारी पूर्ण करता येईल की नाही काय माहित नाही बघा. त्यांनी वारी पूर्ण केली नाही तर भागवतांच्या घरचा मान जाईल. ज्या पांडुरंगाचा आधार आम्हाला होता तो बी निसटून जाईल. या सगळ्याला मीच जबाबदार असेल. दादा तू नको काळजी करू. आपल्या विठुरायावर विश्वास ठेव. त्याच्या कृपेने आई बाबा दोघेही वारी पूर्ण करतील. तू आता खाऊन घे.